इयत्ता 12वी विषय आरोग्य व शारीरिक शिक्षण प्रकरण क्रमांक 5 कृतिशील जीवनशैली स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. जीवन आरोग्यपूर्ण आणि आनंदी व उत्साही राहण्यासाठी शारीरिक व मानसिक सुदृढता आवश्यक आहे. 2. प्रत्येकाची जीवनशैली ही त्याच्या आवडीनिवडी व आचारविचार यावर अवलंबून असते. 3. आजच्या यांत्रिकी जीवनात दैनंदिन व्यवहारात शारीरिक श्रम कमी झाले आहेत. 4. कोणत्याही आजाराला तोंड देण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच मदत करते. 5. मानवाच्या मूलभूत गरजांबरोबरच निरोगी शरीर ही देखील मूलभूत गरज मानणे आवश्यक आहे. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा. अस्तंभामध्ये आहे आजची जीवनशैली, कृतिशील जीवनशैली, वेळेचा सदुपयोग, उत्तम रोगप्रतिकार शक्ती, ताणतणावाचे संयोजन. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे आजची जीवनशैली यांत्रिकी व बैठ्या स्वरूपाची कामे, कृतिशील जीवनशैली चांगले उपक्रम व छंद जोपासणे, वेळेचा सदुपयोग, आरोग्यासाठी कृतिशील, उत्तम आरोग्य, रोगप्रतिकार शक्ती, आजाराला तोंड देण्याचे सामर्थ्य, ताणतणावाचे समायोजन, उत्तम मानसिक स्वास्थ्य. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते लिहा. 1. दैनंदिन जीवन जगण्याची विशिष्ट पद्धती म्हणजे जीवनशैली. बरोबर. 2. सुंदर आयुष्यासाठी निसर्गातील बदलांप्रमाणे स्वतःमध्ये बदल करण्याची गरज नाही. उत्तर चूक. 3. कोणतेही व्यसन, आळस व दिशाहीन कामे करून स्वास्थ्य चांगले राहत नाही. उत्तर बरोबर. 4. दूरदर्शनवरील कार्यक्रम सतत पाहत राहणे फायद्याचे आहे. चूक. 5. शारीरिक सुदृढतेसाठी योग्य शारीरिक क्षमता विकसित असाव्यात. बरोबर. प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सक्रिय राहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी काय काय करता येईल. उत्तर. सुट्टीच्या दिवशी सक्रिय राहण्यासाठी आपले आवडते छंद जोपासावेत, जसे की चित्रकला, हस्तकला, वाचन, नृत्य, संगीत यामध्ये वेळ घालवावा. याशिवाय विशेष शिबिरात सहभागी होणे, सहलीला जाणे, धाडसी उपक्रम करणे, घराची स्वच्छता राखणे, बागकाम करणे व पर्यावरणस्नेही कामे करणे यामुळे शरीर सक्रिय राहते. कल्पकतेने इतर उपक्रम आखावेत. दिवसाचे योग्य नियोजन करून तो चांगल्या प्रकारे घालवावा. त्यामुळे मन प्रसन्न राहते व निरोगी जीवनशैली अंगीकारली. 2. शारीरिक सुदृढता वाढवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे. उत्तर. शारीरिक सुदृढता वाढवण्यासाठी दररोज नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग, नृत्य, योगासने, एरोबिक्स अशा क्रियाशील क्रियांमध्ये भाग घ्यावा. व्यायाम करताना तो आपल्या वय, क्षमता व आवडीशी सुसंगत असावा. दररोज किमान 1 तास खेळ किंवा उपक्रम करून शरीर सक्रिय ठेवावे. या कृतींमध्ये सातत्य ठेवून आनंद मिळवावा. योग्य आहार, पुरेशी झोप आणि मानसिक संतुलन यांचेही महत्त्व आहे. अशा प्रकारे शरीर तंदुरुस्त राहते आणि आजार दूर राहतात. 3. स्वतःला ओळखणे म्हणजे प्रत्यक्षात काय करणे. उत्तर. स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःच्या शक्ती, कमतरता, आवडीनिवडी आणि मानसिक शारीरिक क्षमता जाणून घेणे होय. यात आपल्याला काय करायला आवडते, कोणत्या गोष्टीत आनंद मिळतो, कोणते छंद व उपक्रम आपल्याला योग्य वाटतात हे शोधणे आवश्यक आहे. यामुळे आत्मविश्वास वाढतो, योग्य दिशा मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात. योग्य जीवनशैली निवडण्यासाठी स्वतःची ओळख आवश्यक ठरते. 4. कृतिशील जीवनशैली अंगी बाळगण्यासाठी कोणते गुण अंगी असणे आवश्यक आहे. उत्तर. कृतिशील जीवनशैली अंगीकारण्यासाठी काही महत्त्वाचे गुण आवश्यक असतात. त्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, संयमी वृत्ती, सर्जनशीलता, सहकार्याची भावना,
निसर्गप्रेम, श्रमाचे मूल्य ओळखणे आणि समाजाभिमुख वृत्ती यांचा समावेश होतो. याशिवाय नियोजनपूर्वक काम करणे, दैनंदिन तणावाचे व्यवस्थापन करणे आणि आरोग्याच्या दृष्टीने शारीरिकदृष्ट्या सक्षम असणेही महत्त्वाचे आहे. हे गुण अंगीकारल्यास व्यक्तिमत्वाचा समतोल विकास होतो. 5. फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा? उत्तर: फावल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी दूरदर्शन, मोबाईल किंवा निष्क्रिय उपक्रमाऐवजी शारीरिक आणि सर्जनशील कृती निवडाव्यात. छंद जोपासणे, वाचन, चित्रकला, बागकाम, हस्तकला, खेळ, संगीत यामध्ये सहभाग घ्यावा. व्यसनांपासून दूर राहून स्वतःच्या आरोग्य आणि सर्जनशीलतेसाठी वेळ खर्च करावा. यामुळे तणाव कमी होतो, आनंद मिळतो आणि वेळेचा योग्य उपयोग होतो. आरोग्य, अध्ययन आणि कौशल्य विकासासाठी फावला वेळ उपयुक्त ठरतो. प्रश्न 5वा स्वमत लिहा. तुमचा मित्र खूपच आळशी बनला असून सध्या बाजारात मिळणारे फास्ट फूडच त्याला जास्त आवडते. परिणामी तो स्थूल बनत चालला आहे. रिकाम्या वेळेत तो सतत दूरदर्शन समोर बसलेला असतो. या वागण्यामुळे त्याच्या भावी आयुष्यावर होणारा परिणाम. उत्तर: माझ्या मते आळशीपणा आणि फास्ट फूडची सवय ही आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. माझा मित्र सतत फास्ट फूड खातो आणि व्यायाम न करता रिकाम्या वेळात टीव्ही समोर बसून राहतो. त्यामुळे तो दिवसेंदिवस स्थूल बनत आहे. ही सवय त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे त्याला लवकरच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्याची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होईल आणि तो लवकर थकू लागेल. यामुळे शिक्षण, नोकरी आणि वैयक्तिक आयुष्यात अडथळे येऊ शकतात. अशा जीवनशैलीमुळे मानसिक तणाव, नैराश्य आणि एकटेपणाही वाढू शकतो. त्यामुळे त्याने आपली सवय बदलून कृतिशील जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे. त्याने घरचे पौष्टिक अन्न खावे, रोज किमान 1 तास चालावे, खेळावे किंवा व्यायाम करावा आणि छंद जोपासून रिकाम्या वेळेचा योग्य वापर करावा. निष्कर्ष: आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आळशीपणा आणि फास्ट फूडपासून दूर राहून सक्रिय राहणे हेच योग्य आणि आवश्यक आहे. प्रश्न 6वा स्वतःच्या दैनंदिन जीवनशैलीनुसार खालील तक्ता पूर्ण करा. उत्तर: